श्री स्वामी समर्थ सद्गुरू परमपूज्य मोरेदादा सद्गुरू परमपूज्य गुरु माऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन। सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत, स्वामीच्या कृपेने प्रत्येक हाती घेतलेली चांगली कामं लवकरात लवकर पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करूया। आणि आजच्या आपल्या जे आहे ते व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, नवरात्रीमध्ये जे आहे ते दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करायचा किंवा इतर कोणत्या सेवा करायच्या, त्याचं काय फळ मिळते आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते। तर सगळ्यात पहिले बघा, नवरात्रीतच ह्या सेवा का करायच्या, कारण नवरात्री हा जो काळ असतो त्यामध्ये जे आहे ते आपली कुलदेवतेची सेवा करण्याचा हा काळ खूप महत्त्वाचा असतो। या काळामध्ये जे ते प्रत्येक ठिकाणी देवीची कुठं ना कुठं काही ना काही सेवा ही होत असते। त्यामुळे जे लहरी असतात त्या इतक्या सात्विक आणि पॉझिटिव्ह असतात की त्यामुळे आपण थोडी जरी सेवा केली तरी सुद्धा देवीला जे ते ती तिच्यापर्यंत पोहोचते आणि तिच्या भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळते आणि आपल्या घरातच बघा तुम्ही एक वेगळीच पॉझिटिव्हिटी जी आहे ते निर्माण होते। त्यामुळे या सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा। तर दुर्गा सप्तशती जी आहे ते हे एक देवीचं जे पुस्तक आहे त्यामध्ये आपल्याला 1 ते 13 अध्याय असतात आणि ते कसे वाचायचे हे मी तुम्हाला सगळ्यात पहिले क्रमाक्रमाने सांगते। कारण हे जे आहे ते यामध्ये पाठ तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता। कोणी 5 पाठ करतात किंवा कोणी 7 करतात, कोणी 9 करू शकतात, कोणी 14 पाठ करतात। तुम्हाला जसं शक्य होईल त्यानुसार तुम्ही करू शकता। जर तुम्हाला अजिबातच काही माहिती नाही तर तुम्ही 7 दिवसामध्ये थोडं जरी 1 पाठ केला तरी सुद्धा चालू शकतं। आपल्या शक्यतेनुसार आपण करायचं। फक्त सेवा ही करणं महत्त्वाची आहे। सुरुवात जरी केली तरी देवाला कळतं की यांची किती तळमळ आहे। कारण कुलदेवतेची सेवा ही खूप महत्त्वाची आहे। कुलदेवतेची सेवा जर आपल्या घरात रेग्युलर होत गेली तर छोटे-मोठे जे अडथळे असतात, जसे शिक्षणातले म्हणा, नोकरीतले म्हणा किंवा लग्नातले म्हणा, ह्या गोष्टी जे अडथळे असतात ते आपल्याला माहीत सुद्धा पडत नाहीत, इतके ते सुरळीतपणे चालत असतात। त्यामुळे कुलदेवतेची सेवा ही सगळ्यात महत्त्वाची असते। जशी पितरांची आहे त्यानंतर कुलदेवतेची सेवा ही खूप महत्त्वाची आहे। तर सगळ्यात पहिले जे आहे ते आपण पाठ वाचण्याच्या अगोदर काय वाचायचं हे सगळ्यात पहिले पाहूया। तर सगळ्यात पहिले बघा, आपण घट मांडून घेणार आहोत। तर घट मांडल्यानंतर जे आहे ते आपली देवी आहे ते आपण 9 दिवस तिला निद्रा अवस्थेत ठेवतो। कारण असं म्हणतात की देवी जी आहे ती युद्ध करून थकलेली असते, त्यामुळे तिला 9 दिवसासाठी आपल्याला निद्रा अवस्थेत ठेवायचं असतं। आणि त्यानंतर आपल्याला तिला प्रसन्न करण्यासाठी म्हणून किंवा तिची सेवा भरपूर आपण करायची। ज्या व्हायब्रेशन ज्या लहरी आहेत त्या आपल्या घरामध्ये वर्षभर आपल्याला सोबत राहतील, हे ह्यातून होतं। तर सगळ्यात पहिले आपण कुलदेवता कोणती आहे ती सुद्धा सगळ्यात पहिले माहिती असणं आवश्यक आहे। तर जर तुम्हाला माहिती नसेल तर जवळच्या एखाद्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही विचारू शकता। कारण बघा, बऱ्याच वेळा काय होतं की आपण ऐवजी जे ते मावशीला जर मान द्यायला लागलो किंवा तिच्यात जर वर करायला लागलो तर कुठेतरी आईचं मन हे दुखणार आहे की माझं लेकरू आहे आणि हे दुसऱ्याला कसं तेवढं मान देतं। शेवटी आई आहे ती कधी ना कधी माफ करणारच, परंतु थोडंसं कुठेतरी मन दुखलं जातं। तसंच जर आपल्या कुलदेवतेच्या बाबतीत घडत गेलं तर काहीच छोटे-मोठे अडचणी थोडेसे आपल्याला यायला लागतात। त्यातून मार्ग काढण्यासाठी ही सेवा जर तिच्यापर्यंत पोहोचून आपण तिला जर खुश केलं तर भरपूर आपल्याला आशीर्वादच असणार आहेत। त्यामुळे या सेवा नक्की करा। तर आपल्या कुलदेवतेचा घट मांडून घ्यायचा, छान फोटो मांडून घ्यायचा, अखंड दिवा लावून घ्यायचा। बघा, दिवा लावण्याचं सुद्धा तेवढंच महत्त्व आहे, कारण अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं कार्य हे दिवा करत असतात। म्हणजे आपल्या आयुष्यात हे प्रकाशच हा आयुष्यभर असला पाहिजे, हे त्यामागचं कारण आहे। बऱ्याच वेळा पहिले लोकं सुद्धा म्हणायचे की बरं, तेल जळो, दिवा जळो आणि संकट टळो, त्यातलाच हा प्रकार असतो। आणि त्यामुळे बघा एक पॉझिटिव्हिटी जी आहे ते का भरपूर येते। कारण आपल्याला वाटतं 9 दिवसात बऱ्याच जणांचं किती तेल लागणार आहे, काही नाही। परंतु ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये काही दोष असतील तर काही वेळा काय होतं की तुम्हाला तो अनुभव बघा, ते तुमच्या दिव्यातलं तेल पटापट संपतं किंवा तूप जे आहे ते पटकन संपून जातं। परंतु जर ती निगेटिव्हिटी किंवा दोष जर कमी झाले तर हळूहळू थोड्याशा तेलामध्ये अखंड दिवा हा राहतो आणि घरात एक पॉझिटिव्हिटी एनर्जी ही तुम्हालाच फील होते। त्यामुळे या गोष्टी नक्की करून बघा, सुरुवात करा। आणि एकदम नियमाने असं म्हणून नाही की थोडंसं तुम्ही देवाला माहिती आहे की हा सुरुवातीला करतोय आणि चूक भूल झाले तरी सुद्धा तो माफ करणार आहे। त्रास हा आपल्याच चुकीतून होत असतो। देव हा कधीच काही गोष्टीला हे करत नसतो। प्रत्येक वेळा तो फक्त माफ करतो आणि आपल्या हातून सेवा हे घडून असतो। प्रयत्न हे आपल्याला करायचे असतात। तर नक्की करून बघा। त्यानंतर जे आहे ते आपल्याला घट मांडून झाला, दिवा लावून झाला, एक दुर्गा सप्तशतीचं छोटंसं एक पुस्तक असतं, त्यामुळे त्यामध्ये जे आहे ते सगळी ही माहिती सुद्धा असते, तरी सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते। तर सगळ्यात पहिले जे आहे ते आपल्याला प्रार्थना करून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये सुरुवातीला जे आहे ते पेज नंबर 7 वर जे आहे ते 5 मंत्र दिलेले आहेत। ते मंत्र मी तुम्हाला म्हणून दाखवते आणि तुम्हाला स्क्रीनशॉट पण देते, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल। पहिला मंत्र आहे, देहि सौभाग्यम आरोग्यम देहि मे परम सुखम रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विषो जहि। दुसरा मंत्र आहे, सर्व बाधा प्रशमनम त्रैलोक्यासी खिलेश्वरी एवमेव त्वया कार्य मस्मत व्याधी विनाशम।
तिसरा मंत्र आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. चौथा मंत्र आहे सर्व बाधा प्रशमनम त्रैलोक्यासी खिलेश्वरी एवमेव त्वया कार्यमस्मत् वैरी विनाशनम. पुत्रम देही धनम देही सर्व कामाश्च देही मे रूपम देही जयम देही यशो देही द्विषो देही. बघा हे मंत्र खूप पॉवरफुल आहे. तुम्हाला असं कधी वाटलं तरी सुद्धा तुम्ही हे मंत्राचं जर म्हणलं 5 वेळा 6 वेळा तरी सुद्धा तुम्हाला खूप छान वाटतं. एवढे हे पॉवरफुल मंत्र आहेत. प्रत्येक मंत्रामध्ये एक शक्ती असते. जर आपण ती रेग्युलर म्हणत गेलं तर ती सुद्धा शक्ती आपल्याला जाणवायला लागते. त्यानंतर आपल्याला बघा सगळ्यात पहिले वाचायचं आहे ते मंगलाचरण. मंगलाचरण वाचल्यानंतर आपल्याला वाचायचं आहे ते दुर्गा स्तोत्र नामस्तोत्र. यामध्ये जे आहे ते त्यांची नाम पूर्ण आहेत ते वाचून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला वाचायचं आहे ते म्हणजे देव्या कवचम. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे अर्गला स्तोत्र. हे स्तोत्र सुद्धा खूप छान आहे. वाचताना एक पॉझिटिव्हिटी तुम्हाला जाणवेल. त्यानंतर आपल्याला लागलेलं आहे अर्थ कीलक स्तोत्र वाचून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला रात्री सुक्त वाचून घ्यायचं आहे. आता हे सगळे सुक्त आणि हे वाचल्यानंतर आपल्याला सुरुवात करायची आहे ती पाठाला. तर अध्याय पहिला इथून चालू होतो. अगोदर हे सगळं थोडं थोडं आहे ते एक 10 मिनिटामध्ये तुम्हाला वाचून होतं. तुम्हाला जर सवय असेल तर, आणि सवय नसेल तर 15 ते 20 मिनिटामध्ये ते अगदी होऊन जातं. त्यानंतर आपल्याला अध्याय पहिला घ्यायचा आहे. आता अध्याय पहिल्यापासून सुरुवात केल्यानंतर आपल्याला एकूण जे आहे ते 13 अध्याय आहेत. तर 13 अध्याय पूर्ण वाचून घ्यायचे आणि 13 अध्याय झाल्यानंतर तुम्हाला एक माळ 99 मंत्राचा जप करायचा. आता 99 मंत्र कोणता? तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा देवीचा मंत्र आहे. सर्व देवीसाठी, मग तुमच्या कुलदेवता कोणती असो, जसे आहे त्यात कुलदेवता आहे ते 3.5 आहेत. 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे. जशी कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, तुळजाभवानी आहे, सप्तशृंगी आहे आणि जी आहे ती रेणुका माता आहे माऊरची. यापैकी जी कुलदेवता असेल त्या प्रत्येकाच्या देवीसाठी जो आहे तो हा मंत्र खूप पॉवरफुल आहे. तुम्ही एक माळ जर रोज करायला लागले तर बघा आयुष्यात किती भरभराट तुम्हाला जाणवायला लागेल. आता हा मंत्राची एक माळ झाल्यानंतर आपल्याला पुढे सुद्धा एक 2-3 स्तोत्र म्हणायचे आहेत. तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला तंत्रोक्त देवी सूक्त एक आहे ते सुद्धा वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर प्राधानिक रहस्य आहे ते वाचून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आहे ते आपल्याला वैकृतिक रहस्य एक आहे ते सुद्धा वाचून घ्यायचं. अगदी 2-2 पानाचे आहे ते स्तोत्र किंवा रहस्य. त्यानंतर मूर्ती रहस्य वाचून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी जे आहे ते आपल्याला क्षमा प्रार्थना स्तोत्र घ्यायचे. बघा प्रत्येक वेळा काही ना काही आपल्याला चुका होतात. आता चुका वाचताना होऊ शकतात किंवा वाचताना आपल्या मनात भलतेच कधी कधी विचार येतात किंवा काहीतरी आपल्याला जे आहे ते चुकून आपल्याला तोंडून बोलल्या जातं. घरात लेकरं परेशान करतात किंवा आता या छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा जे आहे ते देवापर्यंत आपण जर क्षमा मागितली तर त्यातून सुद्धा आपल्याला जे ते देव लगेच क्षमा करून आपल्याला आशीर्वाद देत असतात. त्यामुळे असा पद्धतशीरपणे आपण हे जे आहे ते पुस्तकाचं वाचन केलं तर तुमचं जे आहे ते पाठ पूर्ण होतात आणि हे एक पाठ तुम्ही करू शकता तुमच्या हिशोबानुसार. तुम्हाला जसं शक्य असेल तसं अगदी पूर्ण पारायण करायला तुम्हाला 1.25 तास लागू शकतो किंवा जर कोणाचं फास्ट वाचणं होत असेल तर 1.25 तासामध्ये सुद्धा हे होतं. तुम्ही करत नसाल तर नक्की सुरुवात करून बघा. अगदी 5 पाठामध्ये सुद्धा खूप भरपूर तुम्हाला घरामध्ये फरक जाणवेल. नक्की करून बघा. त्याचप्रमाणे आपल्याला जसं तुम्हाला हे जर शक्यच नसेल, वेळ नसेल तर तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा 99 मंत्र आहे. त्याची जरी आपण माळ केल्या, 1 माळ करा, 11 माळे करा, तुमच्या शक्यतेनुसार किंवा दिवसभरामध्ये तुम्ही ते जरी तोंडात मंत्र म्हणत गेले तरी सुद्धा तुम्हाला ते देवीपर्यंत सेवा ही पोहोचणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला तेही जरी नसेल येत तर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. त्यानंतर नित्यसेवेमध्ये अजून एक छोटंसं स्तोत्र आहे ज्या वाचल्यामुळे आपल्याला दुर्गा सप्तशतीचं पूर्ण फळ मिळतं असं सुद्धा. त्यानंतर आज तो सुद्धा मी तुमच्यासोबत लवकर शेअर करते. बघा जास्तीत जास्त सेवा यासाठी करायची कारण त्या काळामध्ये जे ते प्रत्येकाच्या ठिकाणी जे आहे ते देवीचे घट बसलेले असतात. प्रत्येक जण आहे ते सात्विक विचाराने, सात्विक खाण्यामुळे जे आहे ते लहरी खूप सात्विक प्रत्येकाच्या मनामध्ये असतात. त्यामुळे त्या लहरी आपल्यापर्यंत पोहोचून एक प्रकारची जी पॉवर आहे बाईला ती आयुष्यभर पुरणारी असते, ती वर्षभर पुरणारी असते. त्यामुळे या सेवा नक्की करून बघा किंवा तुम्हाला त्यापैकी जे काही सोपा मंत्र वाटत असेल तो सुद्धा तुम्ही करून बघा आणि तुमचे अनुभव नक्की शेअर करा. बरं बघा या व्यतिरिक्त आपण अधिक सोप्या पद्धतीने कोणती सेवा करता येईल ते सुद्धा मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर यापैकी जी सेवा तुम्हाला आवडली असेल किंवा जी शक्य असेल ते तुम्ही नक्की करा आणि तुमच्या हिशोबानुसार करा. असं काही नाही की आपण जबरदस्ती यांनी केलं म्हणून आपल्याला करायलाच पाहिजे. यावर्षी तुम्हाला थोडंसं कमी होईल पण पुढच्या वर्षी तुम्ही यापेक्षा जास्त सेवा ही देवच तुमच्याकडून करून घेणार, ती देवी तुमच्याकडून करून घेणार आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे आहे की काय बदल झालेला असेल ते कळेल आणि त्यानुसार तुम्हीच सेवा वाढवणार एवढं नक्की आहे.
कारण त्या 9 दिवसामध्ये लहरी या खूप प्रखर स्वरूपामध्ये असतात, पॉवरफुल. त्या आपल्याला नक्की आपल्यामध्ये सामावून घ्यायच्या. आपल्या कुटुंबावर कायमस्वरूपी जे आहे ते कवच निर्माण होणार आहे. त्यामुळे नक्की सेवा करा. जास्तीत जास्त लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका.